साठी पुढाकार घेतलाय। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी विद्यार्थी प्रतिनिधी आणि आंदोलकांसोबत चर्चा केली आहे। आज सकाळी पहिल्यांदा चर्चेचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर चर्चेदरम्यान सरकारने विद्यार्थ्यांना आंदोलन संपवण्याची विनंती केल्याचं समजतंय। तर आंदोलकांनीही आपल्या मागण्यांचं निवेदन सरकारला दिलंय। जे.पी. नड्डा यांनी स्वतः एक्स पोस्ट करत या चर्चेबाबतची माहिती दिली आहे। दरम्यान जे निवेदन देण्यात आलेले आहे त्यात कोणत्या मागण्या करण्यात आल्या आपण पाहूयात। सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी या निवेदनादरम्यान आंदोलकांनी दिली आहे। सोनम वांगचुक यांच्या हालचालींवर सरकारने निर्बंध घालू नये ही दुसरी मागणी आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या ही तिसरी मागणी करण्यात आली आहे। तर दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर तात्काळ थांबवावा अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये भरपाई द्यावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।